स्कॉलरशिपच्या घटकातील सरासरी या घटकाबद्दल बोलणार आहोत. आणि सरासरी म्हणजे काय तर ॲव्हरेज या घटकावर आपण या ठिकाणी बोलणार आहोत. सरासरी नेमकी काय असते याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत. बघा, काल आपण त्या ठिकाणी जर बघितलं तर जे काही मसावी आहे त्या मसावीबद्दल आपण बोललेलो होतो. हायेस्ट कॉमन फॅक्टर HCF बद्दल बोललो होतो. आणि आज त्याच्या पुढचा जो काही नेक्स्ट क्वेश्चन जो आहे, नेक्स्ट प्रकरण जे आहे ते आपल्या ठिकाणी बघायचं आहे, सरासरी. आता सरासरी म्हणजे नेमकं काय होते, ॲव्हरेज म्हणजे काय तर सम ऑफ द ऑल नंबर्स. म्हणजे सरासरीचा अर्थ होते दिलेल्या संख्यांची बेरीज, म्हणजे सम ऑफ ऑल नंबर. जेवढे काही नंबर दिलेले असेल त्या नंबरची आपल्याला त्या ठिकाणी प्लस करायचे असतात. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी एकूण संख्या म्हणजे काय, टोटल नंबर. म्हणजे तो आपल्याला काय, ॲव्हरेज इज इक्वल टू सम ऑफ ऑल नंबर अपॉन टोटल नंबर्स. हे टोटल नंबर याच्यावरून आपल्याला त्या ठिकाणी त्याची सरासरी काढता येतं, त्याचा ॲव्हरेज जो आहे तो ॲव्हरेज काढता येत असतात. म्हणजे जे काही एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना या सरासरी या सूत्राचा वापर सुद्धा आपल्याला करायचा आहे. सोबत ज्या काही संख्या असतात त्या संख्याची सरासरी कशी काढायची, काय काढायची, या संपूर्ण बाबीची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. चला इझी वे सर्व काही आपण बघूया. तर या ठिकाणी मी लिहिलेलं आहे की 3 क्रमागत समसंख्या कोणत्या आहेत, 3 असेल, 5 असेल किंवा 7 असेल. 3 असू शकतात किंवा त्याचबरोबर 5 असू शकते किंवा 7 असू शकतात. 3, 5, 7 या क्रमागत समसंख्या असेल. काय असेल, क्रमागत. कोणत्या संख्या असेल तर समसंख्या. कोणत्या संख्या, समसंख्या. आता यापैकी घेतल्या 5 घ्या किंवा 7 घ्या, क्रमागत संख्या असेल तर अशा वेळेस त्याची जी सरासरी असते, म्हणजे सरासरी म्हणजे मध्यमान म्हणजे काय तर मधातलं पद, सरळ लक्षात ठेवायचं. म्हणजे आपण जर 3 त्या ठिकाणच्या समसंख्या घेतल्या, मी घेतले 2, 4 आणि 6. आता या 2, 4 आणि 6 याचं जर त्या ठिकाणी आपल्याला सरासरी काढायची असेल तर काय, मी आता सांगितलं 3 संख्या घ्या, 5 संख्या घ्या, 7 संख्या घ्या, क्रमवार संख्या घ्या. याची जी सरासरी असते याची सरासरी काय असेल, सरासरी मधली संख्या असते. मधली संख्या म्हणजे जी मध्ये संख्या आली असेल ती त्या ठिकाणी संख्या आपल्याला त्याची सरासरी असते. म्हणजे ऑब्झर्व जरी केलं, आपण बघितलं तरी आपल्याला त्या ठिकाणी याची सरासरी दिसून येते. ती त्या ठिकाणी येईल 4. आता कसं येईल, सरासरीचा फॉर्म्युला इथे लिहिलेला आपण बघा. सरासरी संख्यांची बेरीज म्हणजे दिलेल्या नंबरची प्लस करायची आपल्याला आणि त्याच्यानंतर एकूण संख्या. आता बघू याची प्लस केली, 6 4 10 2 12 किती झाले, 12 झाले. संख्या किती आहे, 1 2 3 3 त्या ठिकाणी होतं तर 3 4 चा काय होतो, 12 होतो. म्हणजे ही जी त्याची सरासरी आहे ती ऑब्झर्वेशन सुद्धा आपल्याला काढता येतात. या ठिकाणी 2 4 6 लिहिलं मी, त्याच्यातली सरासरी काढायला मधली संख्या बघितली, मधली संख्या या ठिकाणी 4 होती, म्हणजे याची सरासरी 4 आहे. हे सरळ ऑब्झर्वेशन केलेलं आहे. मग काय तर फॉर्म्युला पण युज करता येईल. सरासरी संख्यांची बेरीज आहे पहा, पण संख्यांची बेरीज केली 12 आलेली आहे. म्हणजे या सर्व तिघाची बेरीज या ठिकाणी 12 आली. संख्या किती आहे, 1 2 3 म्हणून 3 लिहिलं. 3 न आपण 12 ला डिवाइड केलं तर त्याचं आन्सर त्या ठिकाणी काय आलेलं आहे, 4 आलेलं आहे. म्हणजे ऑब्झर्वेशन नाही होऊ शकतात, तुम्ही बघितल्याबरोबर तुम्हाला काढता येईल किंवा या फॉर्म्युल्याचा वापर सुद्धा आपण करू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट बघूया. म्हणजे 3 5 7 या क्रमागत समसंख्या असेल, कधी मग विषम संख्या आलेल्या असेल. विषम संख्या जरी आली त्यातली जी मधली संख्या असते ती सुद्धा त्याची त्या ठिकाणी सरासरीच असते. तर मग आपण आता हे झाल्या समसंख्या. आता आपण विषम संख्याबद्दल माहिती बघूया. समसंख्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला त्या विषम संख्या घेऊन आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. आता विषम संख्या जर असेल 3 5 7 कोणत्याही जरी बघितल्या, 3 असेल 5 असेल 7 असेल, अशा क्रमांक कोणत्या असेल तर विषम संख्या घ्यायची. आता काय करायचं आपल्याला, विषम संख्या घ्यायची. मी समजा त्या ठिकाणी 5, त्याच्यानंतर त्या ठिकाणी जर बघितलं तर 7 आणि 9 या 3 संख्या घेतलेल्या आहेत आणि या क्रमागत आलेल्या विषम संख्या आहेत. 3 5 7 9 अशा प्रकारच्या क्रमागत संख्या असतात. मी त्या ठिकाणी 5 7 आणि 9 हे क्रमांक घेतले. मग याची सरासरी सांगा. सरासरी म्हणजे काय, ॲव्हरेज. मग सरासरी काय असेल, या विषम संख्या आहे, मधली संख्या. कोणती येईल, मधली संख्या. ही आपल्याला ऑब्झर्वेशन त्या ठिकाणी आयडेंटिफाय करायचं आहे. मधली संख्या किती आहे, 7 आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्याला सांगा की ज्या काही विषम संख्या असेल किंवा समसंख्या असेल तर याची सरासरी, याचा ॲव्हरेज जो आहे तो ॲव्हरेज किती असतो तर त्याची मधली संख्या असते. हे आपण त्या ठिकाणी आयडेंटिफाय करू शकतो. याची प्लस जर केली आणि त्याला जर 3 न डिवाइड जर केलं तरी सुद्धा त्याचा आन्सर
आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकते ते 7च मिळू शकत असतात. हे लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. हे झालं 3 विषम संख्या. त्याच्यानंतर जर आपल्याला त्या ठिकाणी 3, 5, 7 समजा त्या 3 नैसर्गिक संख्या आहेत, 3 नैसर्गिक किंवा 3, 5, 7 जर नैसर्गिक संख्या जरी घेतल्या तरीही याची त्या संख्या जर असेल तर याची जी काही सरासरी असते ती सुद्धा मधली संख्या असते, ती सुद्धा मधली संख्या तुम्हाला दिसून येईल. म्हणजे आपल्याला सांगता येतात की सरासरी करत असताना त्याला त्या ठिकाणी आपल्याला मधली संख्या घेणं अत्यंत गरजेचं आहे. मग आता 3 जर नैसर्गिक संख्या क्रमवार जर 3 घ्या, 5 घ्या, 7 घ्या, आपण जर त्या ठिकाणी घेतलं समजा 3, 4, 5, 6, 7 1, 2, 3, 4, 5 त्या ठिकाणी सांगितलं 3, 5. आता याच्यामध्ये जर बघितलं ऑब्झर्वेशन आपण करूया. सुरुवातीला आपण 3 घेतलेल्या होत्या, आता त्याच्यापेक्षा जास्त. इथे 2 आहेत, इथे 2 आहे, मध्ये काय आहेत, मध्ये 5 आहेत. म्हणजे मधली संख्या काय असेल त्याची सरासरी असेल. काय असेल, सरासरी. निश्चितच मधली संख्या सरासरी किती दिसून येते, 5 दिसून येत असतात. म्हणजे तिन्ही गोष्टी आपण त्या ठिकाणी बघितल्या तर सुरुवातीला बघितलं तर 3 क्रमागत समसंख्या म्हणजे 3 असेल, 5 असेल, 7 असेल या क्रमागत आलेल्या असेल, क्रम म्हणजे एका लाईन जर आलेल्या असेल तर त्याला त्या ठिकाणी आपण क्रमागत संख्या म्हणत असतो. आणि त्याची जी काही ऍव्हरेज आहे, त्याची जी सरासरी आहे ती मधली संख्या असते. एक्झाम्पल म्हणून आपण त्या ठिकाणी घेतलेलं होतं 5, 7, 9 आणि 5, 7, 9 घेतल्या कारणामुळं याची मधली संख्या जी आहे ती 7 आहे, म्हणून या ठिकाणी मी 7 घेतलेलं दिसून येते. त्याच्यानंतर 3 नैसर्गिक संख्या. कोणत्या संख्या आहे, 3 असेल, 5 असेल, समजा आपण या ठिकाणी 5 म्हटलं, ते 5 असेल, 3 असेल, या नैसर्गिक संख्या जर घेतल्या तर त्याच्यामधली जी मधली संख्या असेल तीच त्याची सरासरी असते. या सर्व बाबी आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे, त्या ऑड नंबर. आता त्याच्यानंतर नेक्स्ट आपण बघूया, ज्या 4 समसंख्या असेल, 4 असेल, 8 असेल, अशा प्रकारच्या समसंख्या जर आल्या तर त्याचा सरासरी कशी असते त्या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. 4 असेल, 8 असेल, या सर्व काही ज्या काही येणाऱ्या संख्या आहेत या संख्यांची आपण सरासरी त्या ठिकाणी बघूया. 4, 6, 4, 6 क्रमागत विषम संख्या, क्रमागत विषम संख्या. 4, 6 विषम क्रमागत विषम संख्या घेतलेल्या असेल आपण, 5 घ्या, 4 घ्या, 6 घ्या, अशा प्रकारे जर विषम संख्या आपण त्या ठिकाणी घेतल्या, समजा जर आपण त्या ठिकाणी घेतल्या 21, त्याच्यानंतर पुढची 23, त्याच्यानंतर पुढची 25, 23, 25 आणि त्याच्यानंतर 27. आता ह्या सर्वच्या सर्व क्रमागत येणाऱ्या 4 आलेल्या कोणत्या संख्या आहेत, विषम संख्या आहेत. कोणत्या संख्या आहेत, विषम संख्या. आता विषम संख्या असताना या ठिकाणी आपण जर बघितलं तर इकडे 2 आहे आणि इथे 2 आहे, मधली संख्या आहेच नाही. मग अशा वेळेस काय करायचं, तर मधली संख्या करत असताना याच्या ज्या 2 मधल्या संख्या आहेत, या काय आहेत, 2 मधील संख्या, 2 मधल्या संख्या, 2 मधल्या संख्या काय आहेत, 2 मधल्या संख्या. तिथं एक आलेली आपली 23 व 25, मधामध्ये कोणता तरी नंबर असेल तर मग या दोघांच्या मध्ये नंबर येतो, तो येतो त्या ठिकाणी 24. म्हणजे हे आपलं त्या ठिकाणी काय असेल, ऍव्हरेज असेल. हेच आपलं त्या ठिकाणचं मधात येणारी सरासरी असेल. म्हणजे याची जर सरासरी जर केली, ही सरासरी तुम्हाला त्या ठिकाणी सांगता येतात की 24 याची सरासरी आहे. नाहीतर फॉर्म्युल्यानंतर जर गेलो या सर्वांची प्लस करावी लागेल, आपण प्लस करावं लागेल. 21, 23, 25 आणि 27 याची प्लस करा. त्याच्यानंतर त्या एकूण संख्या किती आहे, 1, 2, 3, 4 आहे, त्याला त्या ठिकाणी डिवाइड करा. त्याच्या डिवाइड केल्यानंतर उत्तर येणार आहे 24. परंतु आपल्याला ऑब्झर्वेशन जर केलं तर आपल्याला माहित आहे की 4, 6 क्रमागत विषम संख्या आलेल्या आहेत. 4 असेल, 6 असेल किंवा 8 असतील, अशा क्रमागत संख्या जर आल्या तर अशा वेळेस त्याला त्या ठिकाणी आपल्याला सांगतात की त्याच्यातल्या बरोबर 2 ज्या आहेत त्या मधल्याच घ्यायच्या. दोन्ही साईडनं मी बघा, एक इकडे सोडलेली आहेत आणि एक इकडे सोडली, मधल्या 2 संख्या घेतल्या आणि या मधल्या 2 संख्यामधले लिहून घेतल्या. आणि त्याच्यानंतर काय केलं आपण, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी जर बघितलं त्याच्यामधली संख्या काढली. त्याच्यामधली संख्या किती आली, 24. आणि म्हणूनच त्याचा जर बघितलं ऍव्हरेज म्हणूया, सरासरी म्हणूया,
हे सर्वच्या सर्व आपल्याला त्या ठिकाणी काय दिसून येते, ते जर बघितलं तर ती मधली संख्या आपल्याला दिसून येत असतात. तर ह्या सर्व बाबी आपण त्या ठिकाणी बघून घ्यायच्या आहे. त्याच्यानंतर आता काही आपण याच्यावरचे एक्झाम्पल घेऊया, जेणेकरून आपल्याला हे सर्व सॉल्व्ह करता येईल. तत्पूर्वी जर क्रमागत संख्या जर असेल तर त्यासाठी एक फॉर्म्युला असतो, तो फॉर्म्युला आपण बघूया. क्रमवार संख्यांची सरासरी आपल्याला काय करायची आहे, क्रमवार संख्यांची सरासरी काय करायचं आहे, क्रमवार संख्यांची सरासरी. आता याचा फॉर्म्युला काय असतो माहिती आहे आपल्याला, काय असतात, पहिली संख्या काय असेल, पहिली संख्या प्लस शेवटची संख्या पहिली आणि त्याच्या अपॉन मध्ये जर बघितलं तर काय येईल, पहिली संख्या आणि त्या ठिकाणी जर बघितलं तर शेवटची संख्या येईल. ती शेवटची संख्या आणि अपॉन 2. हे या फॉर्म्युल्यानुसार तुम्हाला क्रमवार संख्या कितीही जरी दिलेल्या असल्या तरीही तुम्हाला या ठिकाणी याचं आपल्याला आयडेंटिफाय करता येते. म्हणजे जे क्रमवार आलेले असेल, आतापर्यंत आपण क्रमवार छोट्या छोट्या, कधी कधी काय होईल, एकदम मोठ्या क्रमवार संख्या विचारल्या असेल, 1 पासून तर 10 पर्यंत, 11 पासून तर 20 पर्यंत, 1 पासून तर 20 पर्यंत, या सर्व दिलेले असेल. तर आपण आता काय बघूया, पहिल्या 5 विषम नैसर्गिक संख्याची सरासरी. एक्झाम्पल घेऊया एक. पहिल्या क्रमागत 5 विषम संख्यांची सरासरी. ठीक आहे, कोणत्या आहेत, पहिल्या क्रमागत 5 विषम संख्या. आता पहिल्या 5 विषम संख्या कोणत्या आहेत, 1 आहेत, त्याच्यानंतर त्या ठिकाणी जर बघितलं तर 3 आहे, त्याच्यानंतर 5 आहे, 7 आहे आणि 9 आहे. म्हणजे ह्या पहिल्या 5 ज्या काही विषम संख्या आहे, क्रमागत आलेल्या विषम संख्या. चला याची पहिले प्लस करून टाकूया. त्याची सर्वेची प्लस सरासरी करायची आपल्याला. काय करायचं आहे, सरासरी करत असताना काय करावं लागेल, सर्वेची प्लस करावी लागेल. 1 + 3 + 5 + 7 + 9. 1 2 3 4 5 आहे म्हणून 5 लिहिलं. याची सरासरी आपण त्या ठिकाणी आयडेंटिफाय करूया. त्याच्यात 9 + 1 10 होते, आणि ते 7 + 3 10 होते, 10 20 आणि 5 25. त्या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला सांगते 25, आणि खाली किती आहे, 5 आहे. 5च्या टेबलमध्ये किती येतो, 5 येतो. 5च्या टेबलमध्ये 25 हा 5 नंबर येतो. म्हणजे याची जी सरासरी आहे, याचा जो ऍव्हरेज आहे, तो ऍव्हरेज या ठिकाणी किती मिळाला आपल्याला, 5 ऍव्हरेज मिळालेला आहे. म्हणजे अशा पद्धत किंवा ह्या फॉर्म्युल्यानुसार आपण त्या ठिकाणी जर बघूया तर सरासरीचा फॉर्म्युला काय म्हणतोय की पहिली संख्या, म्हणजे पहिली संख्या कोणती आहे आपली, त्या ठिकाणी पहिली संख्या 1 प्लस शेवटची संख्या किती आहे, त्या ठिकाणी जर बघितली तर शेवटची संख्या आहे 9. ठीक आहे, आणि त्याला डिवाइड किती न करावं लागतात, 2 न. 9 + 1 किती होतो, 10, ते 2 5 चा 10. बघा, दोन्हीही पद्धतीनं आन्सर जर बघितलं तर ते आन्सर आपल्याला इझिली त्या ठिकाणी प्राप्त झालेले दिसून येते. म्हणजे पहिल्या क्रमांकात 5 विषम संख्यांची सरासरी काढा जर असेल तर अशा क्रमांकाने संख्या आलेल्या असेल तर तुम्ही सरासरी काढा. जे काही आपलं सरासरीचा फॉर्म्युला होता, संख्यांची बेरीज अजून एकूण संख्या, या पद्धतीनं जर केलं, संख्यांची प्लस केली, त्याच्यानंतर एकूण संख्या 5 होत्या, तर या ठिकाणी लिहिलं, त्याची सरासरी आपल्याला ठिकाणी 5 जे आहे ते दिसून आले. त्याच्यानंतर हा जो आहे हा फॉर्म्युला आहे सरासरीचा. काय, सरासरी काढायची असेल तर काय करायचं, क्रमांकात जर असेल तर पहिली संख्या आहे ती घ्यायची, शेवटची संख्या आहे ती घ्यायची, त्याचा प्लस करायचा, प्लस केल्यानंतर त्याला 2 न डिवाइड करून टाकायचं, तुमची सरासरी निघून जाते. म्हणजेच आपल्याला सांगता येतात की जर संख्या जर आपल्याला दिलेल्या असेल, मोठ्या प्रमाणात संख्या दिलेल्या असेल, तर अशा वेळेस तुम्हाला फॉर्म्युलाचा वापर करून आयडेंटिफाय करता येते. त्याच्याकरिता आपण आता नेक्स्ट एक्झाम्पल त्या ठिकाणी बघूया.
ग्रुपवर जी लिंक शेअर केलेली आहे, पटापट त्या ठिकाणी त्याला जॉईन करून घ्या. जे जॉईन झालेले नसेल त्यांना सांगा क्लास चालू झालेले आहेत म्हणून, आणि जे असेल त्यांनी त्या काळजीपूर्वक बघायचंय. त्यानंतर बघा 1 ते 25 पर्यंतच्या दुसरं एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल दुसरं. आता एक्झाम्पल दुसरं काय आहे आपल्याला त्या ठिकाणी जर बघितलं तर 1 ते 20 पर्यंत 1 ते 20 पर्यंत 1 ते 20 पर्यंत समसंख्यांची सरासरी, समसंख्यांची सरासरी, समसंख्यांची सरासरी काढायची आहे. मग ऍव्हरेज काढायचं आपल्याला किती, 1 to 20 ज्या काही समसंख्या आहेत, म्हणजे 2, 4, 6, 8 अशा वाल्या नंबर. मग आता आपल्याला त्या ठिकाणी सरासरी काढायची आहे. सरासरी फॉर्म्युला काय म्हणतो त्या ठिकाणी म्हणतो पहिली संख्या आणि शेवटची संख्या. आता पहिली संख्या कोणती आहे, त्याच्यामध्ये 1 तर नाही आहे समसंख्या, मग काय 2 आहे, 2. त्याच्यानंतर शेवटची संख्या किती आहे, 20, ही त्या ठिकाणी शेवटची संख्या असते. त्याच्यानंतर सरासरी काढत असताना खाली 2 लिहिला जातो. कुठं कसं केलं आपण, हे पहिले काय केलं, समसंख्या घेतली. समसंख्या कोणती, 2. कुठले 1च्या नंतर 2 ही समसंख्या असतात. त्याच्यानंतर जर हे जर बघितलं, उदाहरण एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर इकडे आपण समसंख्या लिहून टाकायच्या. कोणत्या आहे, 2, 4, 6, 8 डॅश 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 शेवटची 20. ठीक आहे. मग आता पहिली संख्या कोणती आली आपली, 2 आली. शेवटची संख्या किती आहे, 20 आहे. म्हणजे पहिली संख्या 2 आणि शेवटची संख्या 20 आहेत, म्हणून मग मी इथं 2 घेतले, शेवटची संख्या 22 घेतली. याची प्लस करूया. जर त्या ठिकाणी जर बघितलं तर सरासरी जर काढायची असेल तर बघूया किती होते, ते 22 + 22. ठीक आहे. आणि 2 1 2 किती आली सरासरी, 11 सरासरी आली. म्हणजे आपल्याला सांगता येतात की समजा जर 1 ते 20 पर्यंतच्या समसंख्याची सरासरी काढायची असेल तर अशा वेळेस आपण सरासरी 2 + 20 अपॉन 2. आता हे 2 कुठून आले, ही पहिली समसंख्या आहे, ही शेवटची समसंख्या आहे. पहिली आणि शेवटची समसंख्या घेतली, त्याच्यानंतर या ठिकाणी 2 जे आहेत फॉर्म्युल्यानुसार लिहिले, फॉर्म्युल्यातले 2 आहे, याची प्लस 22/2 आला, म्हणजे 11 हे त्या ठिकाणी आन्सर आपल्याला आलेलं दिसून येते. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. बघा एक्झाम्पल आहे, 10 संख्यांची सरासरी 20 आहे. ठीक आहे. आता हे फॉर्म्युला जो आहे तो आपल्याला माहित आहे, क्रमवार संख्या ज्या दिलेल्या असते त्याची त्या ठिकाणी सरासरी जर बघितली तर ते आपल्याला दिसून येईल. चला तर मग नेक्स्ट वाले एक्झाम्पल त्या ठिकाणी बघूया. एक्झाम्पल तिसऱ्या नंबरची, 10 संख्यांची सरासरी, 10 संख्यांची सरासरी 20 दिलेली आहे. किती आहे, 20 आहे. किती, 10 संख्या आहे, टोटल संख्या 10 आहे आणि त्याची सरासरी त्या ठिकाणी 20 आहे. त्यापैकी पहिल्या 6 संख्यांची सरासरी, पहिली 6 संख्येची सरासरी 15 आहे. किती आहे, 15 आहे. आणि हे झालं पहिलं ते. त्याच्यानंतर तर शेवटच्या 3 संख्यांची, शेवटच्या 3 संख्यांची सरासरी 16 आहे. किती आहे, 16 आहे. तर 7वी संख्या कोणती, 7वी
संख्या कोणती? ठीक आहे, ओके. बघा काय म्हणताय, 10 संख्यांची सरासरी 20 आहे, त्यापैकी पहिल्या 6 संख्यांची सरासरी 15 आहे, शेवटच्या 3 संख्यांची सरासरी 16 आहे, तर 7वी संख्या कोणती? आता आपल्याला काय हे माहित आहे, काय म्हणतोय की 10 संख्यांची सरासरी. आता 10 संख्यांची सरासरी तर आपल्याला माहित आहे, सरासरी किती आहे? सरासरी 15 आहे. मग यांची बेरीज किती? म्हणून बेरीज करून टाकू आपण. याची बेरीज म्हणजे प्लस किती होईल? 10 संख्यांचे येतात, याचा मल्टिप्लाय करायचा कोणत्या? 10 × 15. ठीक आहे, 10 × 15. 10 संख्या, सॉरी 20 आहे इथे, ती 20 आहे. 10 संख्यांची सरासरी 20 आहे, म्हणून आपल्याला या ठिकाणी 20 करावे लागेल. 2 × 2 किती आले? 200. म्हणजे 200 त्या ठिकाणी कम्प्लीट आले. ही 10 संख्यांची. मग त्याच्यानंतर पहिल्या 6 संख्यांची, पहिल्या 6 संख्यांची सरासरी. पहिल्या 6 संख्यांची सरासरी किती आहे म्हणते? 15 आहे. 15 आहे, म्हणून याची बेरीज किती होईल? याची बेरीज काढून घ्या, किती होईल? 15 × 6, 15 6 90. ओके. त्याच्यानंतर शेवटच्या 3 संख्यांची, शेवटच्या 3 संख्यांची सरासरी. शेवटच्या 3 संख्यांची सरासरी किती आहेत? 16 आहेत. 16. याची बेरीज किती होईल? डिटेल्स मध्ये घेऊन आलोय. किती? 3 आणि 16 × 3 48. ठीक आहे. मग आता आपण याची 19 + 48 करून टाकू. किती होते? 8. त्याच्यानंतर 9 + 4, 9 + 1 10, 30, 38 आलं. टोटल किती होती? 200 आले. किती? आता आपल्याला याच्यातून 7वी पाहिजे. ही 7वी संख्या, जी काही 7वी संख्या आहे ती संख्या त्या ठिकाणी आयडेंटिफाय करूया. किती होते? 200 - 138. बघा 10तून 8 गेले, 2 राहिलेले. 9तून 3 गेले, ते 6 राहिले. त्यानंतर 1 मध्ये गेलं तर 62. अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी जर बघितलं तर ही संख्या आयडेंटिफाय करता येतात. बघा काय केलेलं होतं, 10 संख्यांची सरासरी 20 आहे, त्यापैकी पहिल्या 6 संख्यांची सरासरी 15 आहे, शेवटच्या 3 संख्यांची सरासरी 16 आहे, तर 7वी संख्या कोणती? तर सुरुवातीला 10 आणि 20 याचा मल्टिप्लाय करून त्याची बेरीज आपण 200 काढली. त्याच्यानंतर पहिल्या 6 संख्या दिल्या, त्याची सरासरी 15 होती, म्हणून त्याची प्लस केली तर 90 झालेली आहे. त्याच्यानंतर शेवटच्या 3 संख्यांची सरासरी 16 होती, त्याची बेरीज जर बघितली तर 48 आलेली आहे. मग काय केलं? या दोघांची प्लस, कारण की शेवटची संख्या आपल्याला काढायची होती, 7वी संख्या काढायची होती, म्हणून 7वी संख्या बरोबर 200 - 138 × 62. अशा प्रकारे आपल्याला 7वी संख्या काढता येतात. अशा प्रकारचे एक्झाम्पल जे आहे ते आपल्या परीक्षेमध्ये त्या ठिकाणी स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये येत असतात. हे शॉर्टकटमध्ये सुद्धा तुम्हाला करता येतात. परीक्षेत आलं तर कसं करायचं? शॉर्टकटमध्ये सरळ सरळ या 2 नंबरची त्या ठिकाणी मल्टिप्लाय करून घ्यायचा, त्याच्यानंतर उरलेल्या 2 नंबरचा मल्टिप्लाय करायचा आणि जे उत्तर असेल त्यातून मायनस केलं की तुमची संख्या त्या ठिकाणी मिळून जाईल. हे आपण आता डिटेल्स मध्ये घेतलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल त्या ठिकाणी बघूया. रिया व तिच्या 4 मैत्रिणी रिया व तिच्या 4 मैत्रिणी रिया व तिच्या 4 मैत्रिणीच्या वयाची सरासरी
सरासरी 24 वर्ष आहेत. 24 वर्ष आहेत. 24 वर्ष त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेली आहे. कोण? रिया व तिच्या 4 मैत्रिणी. रिया एक आहेत आणि 4 मैत्रिणी आहेत. तर त्या ठिकाणी त्यांचे सरासरी दिलेले आहे. त्यांची वय आता आपल्याला काय करायचे, त्यांची हे अनुक्रमे ते ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे. 3m - 2 त्याच्यानंतर 2m + 7 त्याच्यानंतर त्या ठिकाणी 2m - 7 3m त्याच्यानंतर त्या ठिकाणी जर बघितलं तर 3m + 2 अशा प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी दिलेले आहे. ते 3m - 2 2m + 7 2m - 7 3m आणि 3m + 2 हे दिलेले आहेत. वर्षे आहेत तर m ची किंमत काढा. आता आपल्याला m ची किंमत त्या ठिकाणी काढायची आहे. तर जर जनरल जर बघितलं तर आपण आता काय आपल्याला माहित आहे फॉर्म्युल्यानुसार काय असतो. फॉर्म्युल्यानुसार जर बघितलं तर आपण त्या ठिकाणी सर्वांची प्लस करत असतो. तर सरासरीचा फॉर्म्युला आहे सरासरी = दिलेल्या नंबरची सर्वांची प्लस. मग जर बघितलं तर किती दिलेले आहेत 3m - 2 + 2m + 7 + 2m - 7 + 3m + 3m + 2 हे सर्वचे सर्व त्या ठिकाणी दिलेले आहे. आता टोटल किती आहे? खाली एकूण संख्या पाहिजे. सरासरी संख्यांची बेरीज लिहिली. एकूण संख्या 4 होती तिची 4 मैत्रिणी आणि एक रिया 5. किती झाल्या? 5. कशा आल्या? हे 4 + 1 आहे कारण की एक रिया आणि तिच्या मैत्रिणी 4. ठीक आहे. मग आता याची सर्वेची आपण प्लस करून घेऊया. काय येते तर बघा इथं -2 आहेत. पहिले प्लस मायनस करत असताना लक्षात ठेवायचं की प्लस मायनस जर नंबर जर आले असते तर ते त्या ठिकाणी कट करू. इथं +2 -2 आहे, इथे +2 आहेत म्हणजे हे निघून जाईल. त्याच्यानंतर ते इथं मायनस आहे, इथं त्या ठिकाणी प्लस आहे म्हणजे हे निघून जात असतात. अजून कुठे नाही. मग आता आपण नंबर त्या ठिकाणी प्लस करून टाकू. 3 + 2 5 5 + 2 7 7 + 3 10 10 + 3 15 10 + 13. त्याच्यानंतर बघायचं झालं तर 3m पहिले 3m + 2 त्याच्यानंतर 2m 7 त्यानंतर 2 - 3 त्यानंतर 3m त्याच्यानंतर 3m + 2 वर्ष दिलेली आहे. किती झाले? 1 2 3 4 5 1 2 3 4 5. तर ते त्या ठिकाणी जर बघितलं त्याची प्लस जर केली तर ते 15m अपॉन येथे किती जर बघितलं तर 5. किती होऊन राहिले? 5. आता याची सरासरी आपल्याला त्या ठिकाणी दिलेली होती. सरासरी किती दिलेली आहे? 24 वर्ष. सरासरी किती दिलेली आहे? 24 वर्ष. म्हणून इथे 24 लिहा. ठीक आहे. आता ह्या 5च्या टेबलमध्ये 15 जो आहे तो किती नंबरवर येतो? 5 1 चा 5 5 3 चा 15. मग काय उरलं? 24 = 3m. इथे कटलं. मग 324 × 3 × m. मग 3च्या टेबलमध्ये 24 कोणत्या नंबरवर येते? तर 3च्या टेबलमध्ये 8 नंबर येते. म्हणजे आपल्याला 8 ची कॉस्ट जी आहे ते त्या ठिकाणी m ची कॉस्ट जी आहे ती 8 मिळाली. बघा काय केलं, जेवढे काही नंबर होते या सर्वांची बेरीज केली. इथं त्यांची प्लस करून टाका. त्याच्यानंतर त्या ठिकाणी जेवढे नंबर असेल तेवढे त्याला डिवाइड करायचं आहे. या सर्वांना डिवाइड केल्यानंतर उत्तर मात्र त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे स्कॉलरशिपमध्ये जे काही एक्झाम्पल असेल तर ते इझिली सोडवता येते. फक्त त्याचा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे आणि इझी वे त्या ठिकाणी आपण करून घ्यायचं. पटापट करून घ्यायचं. त्याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल बघूया.
जॉईन असणाऱ्यांनी जर समजा आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटापट सबस्क्राईब करून घ्या आणि सोबत लाईक केलेलं नसेल तर सर्वांनी लाईक करून टाका, जेणेकरून ते आपल्याला त्या ठिकाणी सबस्क्राईब केलं तर येणारा नवीन जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी पटकन दिसून येईल. आणि कालचा जो व्हिडिओ आहे तो आपण चॅनलवर अपलोड केलेला आहे, तर तो सुद्धा तुम्हाला बघून घ्यायचा आहे. त्याच्यावर रिव्हिजन करत चला, जेणेकरून संपूर्ण अभ्यास आपल्याला ठिकाणी पटापट करता येईल. त्यानंतर पुढचं आपण एक एक्झाम्पल बघूया. एका वर्गातील 41 विद्यार्थी वयाची सरासरी 41 विद्यार्थ्यांची वयाची सरासरी बघा, एका वर्गात किती आहे? 41 विद्यार्थी आहेत आणि त्यांच्या वयाची सरासरी 13.5 वर्षे दिलेली आहेत. वर्षे आहे म्हणजे या ठिकाणी जर बघितलं तर वर्ष आलेले आहेत आपल्याला, ती वर्षामध्ये दिलेली आहे. किती आहे? 13.5 वर्ष आहे दिलेली आहे. त्यामध्ये वर्ग शिक्षक वर्ग शिक्षकाचे वय मिळवल्यास काय केलं? त्याच्यामध्ये आपण वर्ग शिक्षकाचं जे आहेत विद्यार्थी त्यांच्या वर्गात एकीचे आणि त्या वर्ग शिक्षकाचं त्या ठिकाणी वय मिळवल्यास वयाची सरासरी 6 महिन्यांनी वाढते. 6 महिन्यांनी वाढते. 6 महिन्यांनी त्या ठिकाणी वाढताना आपल्याला दिसून येते. तर शिक्षकाचे वय किती? तर शिक्षकाचे वय, आता आपल्याला काय करायचं आहे? एका वर्गातील 41 विद्यार्थ्यांची वयाची सरासरी 13.5 वर्ष आहेत. त्यामध्ये वर्ग शिक्षक आले आणि वय मिळवण्यास वर्ग शिक्षकाचं वय मिळवलं, तर त्यावेळेस त्याची सरासरी 6 महिन्यांनी वाढली. तर शिक्षकाचं वय काढा. आता कोणाचं वय काढायचं आपल्याला? शिक्षकाचं वय काढायचं आहे. मग आता आपल्याला नवीन सरासरी तयार झाली असेल, ज्यावेळेस शिक्षक त्याच्यामध्ये आले तर त्यामध्ये काय होईल? नवीन वाली जे काही सरासरी झाली, नवीन सरासरी. आता पहिली सरासरी किती होती? पहिली सरासरी होती त्या ठिकाणी 13.5 आणि प्लस वर्ग शिक्षकाचे 6 महिने टाकले याच्यात म्हणजे 0.6. याचा अर्थ सुद्धा त्या ठिकाणी जर बघितलं ते हाफ इयर होते, अर्ध वर्ष होते. ठीक आहे, म्हणजेच याच्यामध्ये काय करावं लागेल? आपल्याला 5 मिळवावं लागेल. म्हणजे याची नवीन सरासरी होईल 14 वर्ष. किती होते? 14 वर्ष. हे 13.5 वर्ष आहे, त्याच्यात 6 महिने म्हणजेच काय? अर्ध वर्ष आपण त्या ठिकाणी टाकलं म्हणजे टोटल झाले 14 वर्ष झालेले. आता शिक्षकाचं वय काढायचं आहे आपल्याला. कोणाचं वय काढायचं आहे? शिक्षकाचे वय काढायचे. आता शिक्षकाचं वय काढायचं असेल तर काय? पहिले कळायचा फरक, म्हणजे जो फरक होता तो सरस नवीन फरक पडला. त्याच्यानंतर जर बघितलं तर मल्टिप्लाय काय? त्या ठिकाणी जर बघितलं तर टोटल विद्यार्थी, आपल्याला त्या जे विद्यार्थी आहे ते विद्यार्थी संख्या म्हणजे काय होईल? विद्यार्थ्याची संख्या आणि प्लस काय करायचं? तर प्लस मध्ये नवीन जे काही आपली निर्माण झाली होती नवीन सरासरी प्लस करून टाकायची. नवीन सरासरी काय केलं? बघा काय केलं? पहिले जो फरक आहे तो फरक आपल्याला त्या ठिकाणी माहित आहे, 6 महिन्याचा त्या ठिकाणचा फरक आहे. तो 0.5 जो आहे तो त्या ठिकाणी फरक किती आहे? 0.5 चा. विद्यार्थी किती होते? 41 विद्यार्थी होते. ठीक आहे, आणि प्लस काय करावं लागेल? नवीन जी सरासरी, नवीन सरासरी किती आली ती आपली? 14 आली होती, म्हणून 14 लिहा. याचा मल्टिप्लाय जर केला तर 5 1 चा 5, 5 4 चा 20 म्हणजे 20.5. नवीन सरासरी किती होती? 14 वर्ष. ठीक आहे, 14. आता याची प्लस जर केली तर किती होईल? 0 मध्ये 4 मिळालं 4, 2 मध्ये होतं 3 पॉईंट होते. म्हणजे जर बघितलं तर एवढे वर्ष आले, किती आले? 34 पॉईंट वर्ष.
ही जी काही ऍडिशन आहे ती करत असताना बघा पॉईंटच्या खाली पॉईंट असणं अत्यंत आवश्यक आहे. इथे पॉईंट नाहीये, मी इथं असं करून या ठिकाणी करायचं. पॉईंट नसेल तर आपल्याला पॉईंट द्यावा लागेल. सरळ सरळ करू नका, नाही तर ती चुकून जाईल. अशा वेळेस काय करायचं, पॉईंटच्या खाली पॉईंट असते. इथं आले 5, त्याच्यानंतर 4, 34 पॉईंट, 34.5. म्हणजे जर शिक्षकाचं वय जर सांगायचं असेल आपल्याला तर शिक्षकाचं वय किती येईल, 34 वर्ष 6 महिने. ऑप्शन मध्ये तुम्हाला कसं असं दिलेलं नसेल तर आपण काय करायचं, असं दिलेलं असते 34 वर्ष 6 महिने. किती होईल, 34 वर्ष 6 महिने असं तुम्हाला त्या ठिकाणी दिलेलं असेल. म्हणजे याचा अर्थ 34.5 वर्षाचा असा अर्थ काय होते, 34 वर्ष 6 महिने असा होत असतो. म्हणून आपल्याला त्या ठिकाणी करावं लागत असतात. बघून घ्यायचं की त्याच्यामध्ये विचारलं काय आणि त्याचं ऑप्शन त्या ठिकाणी काय दिलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला जर एखाद्याचं वय वाढलं, कमी झालं, काय झालं तर त्याचा फरक घ्यायचा आणि त्याच्यानंतर ते टोटल नंबर दिलेले असेल ते घ्यायचे आणि तुम्ही जी नवीन सरासरी तयार केलेली असेल ते त्याच्यामध्ये त्या ठिकाणी ऍड करायची. अशा करून तुम्हाला त्या ठिकाणी त्या व्यक्तीचं वय काढता येत असते. ठीक आहे, समजलं. त्याच्यानंतर आपण पुढच्या एक्झामकडे त्या ठिकाणी वळूया. ते पुढचं एक्झाम्पल जे आहे ते एक्झाम्पल त्या ठिकाणी घेऊया. बघा एक एक्झाम्पल नेक्स्ट त्या ठिकाणी दिलेला आहे की 48, त्याच्यानंतर स्टार दिलेला आहे आणि 4 दिलेला आहे, त्यानंतर 5 दिलेला आहे आणि पुन्हा स्टार दिलेले. आता कधी कधी काय होते, ज्यांनी नंबर त्या ठिकाणी काढून टाकलेले असतात तर या 3 संख्यांची सरासरी, या 3 संख्यांची सरासरी, या 3 संख्यांची सरासरी 45 दिलेली आहे. किती दिलेली आहे, 45 आहे. त्या संख्येची ऍव्हरेज किती दिलेली आहे आपल्याला, 45 दिलेलं आहे. ऍव्हरेज किती आहे, 45 दिलेला आहे. एक व दोन्ही संख्यातील स्टारच्या जागी एकच नंबर आलेला आहे. दोन्ही संख्येतील जो स्टारच्या जागी सारखाच नंबर आहे, म्हणजे तोच नंबर आहे, सारखाच अंक आहे, सारखाच अंक आहे, तर तो अंक काढा. बघा आता या ठिकाणी जर बघितलं स्टारचं ऑप्शन दिलेलं असते. ऑप्शन पहिलं होतं 1, दुसरा आहे 2, तिसरा आहे 3 आणि चौथा आहे त्या ठिकाणी 5. ओके, मग आता आपल्याला या ठिकाणी जर बघितलं तर सॉल्व्ह करत असताना कसं करायचं, या स्टार बद्दल काय आलेलं आहे हे जर आपल्याला आयडेंटिफाय करायचं असेल तर इझी वे आहे. आपल्याला माहित आहे संख्या 1, 2, 3 आहेत, या 3 संख्या आहेत आणि 3 संख्यांची सरासरी 45 दिलेलीच आहे आपल्याला. मग 3 संख्या आहेत 45 आणि संख्या किती आहेत आपल्याकडे, 3 आहेत. म्हणून तिचा मल्टिप्लाय करून टाकतो. 3 5 चा 15, 1 कॅरी, 3 4 चा 12 प्लस 1 13. म्हणजेच याची जी प्लस आहेत या तिन्ही नंबरची त्यानं प्लस केली असेल ती किती आली असेल, 135. त्याच वेळेस त्याची सरासरी 45. चेक करूया आपण 1 बाय 1. समजा जर आपण जर पहिली संख्या घेतली, त्या ठिकाणी 48 पहिली दिलेली आहे, तिथे जर आपण जर 1 टाकला, 1 घ्या किंवा 2 घ्या, आपण 2 घेऊयात, 1 तर काही एवढा फरक पडणार नाही, 2 घेऊन पाहूया. मग इथं काय आहे, स्टारच्या ठिकाणी 22 घेतला आपण, स्टारच्या ठिकाणी बघा, स्टारच्या ठिकाणी काय घेतलं, त्याच्यानंतर तिसरा नंबर आहे त्या ठिकाणी या ठिकाणी 2 आहे, स्टारच्या ठिकाणी काय घेतलं, 2 घेतले. करू यायचं त्या ठिकाणी प्लस किती येते बघूया. 8 + 4 12, 12 + 4 येते. त्या ठिकाणी जर बघितलं 14 येते. लास्टला 4 आलं आपल्याला, लास्टला केव्हा पाहिजे होतं, 5 पाहिजे होतं. म्हणजे ही संख्या ही 2 येणार नाही. 2 येईल का, नाही, हे ऑप्शन येणार नाही आपल्याकडे. मग आता पुढचं आयडेंटिफाय करून पाहूया. 48 दिलेलेच आहेत, दुसरा नंबर आहे 3 आहे, मग आपण 3 4 घेऊया. त्याच्यानंतर काय 4, त्या ठिकाणी जर 3 घेतलं, स्टारच्या बद्दल आपण 3 घेतलेले. आता आपण बघूया याचा आन्सर काय येते. तर 8 + 4 12, 12 + 3 15, 5. इथे 5 आहे, इथे 5 आहे, मग कॅरी करून टाका. किती होते, 5 5 + 5 10 + 3 30. आलं. अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी
पटकन इझी वे, म्हणजे या स्टारच्या ठिकाणी काय असेल तर या स्टारच्या ठिकाणी 3 नंबर असेल. काय असेल? 3 नंबर असेल. ऑप्शनचा वापर सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. काही काही एक्झाम्पल मध्ये त्या ठिकाणी ऑप्शन इझी जात असतात, फक्त आयडेंटिफाय करणं अत्यंत आवश्यक आहे. याची त्या संख्ये म्हणजे स्टारच्या जागी कोणती एकच संख्या आहे. आपण जर इथं 2 घेऊन बघितलं, इथं 2 घेतलेलं होतं ते नाही आलं, ज्यावेळेस 3 घेतलं तर ते करेक्ट आलं, आणि अशा वेळेस आपण ती इझिली आयडेंटिफाय करून टाकत असतो. म्हणजे पटापट आपल्याला त्या ठिकाणी हे सॉल्व्ह करता येत असतात. बघूया तर त्याच्यानंतर पुढचं एक एक्झाम्पल त्या ठिकाणी बघूया. किती जण जॉईन? समजून राहिला सर्वांना? क्लिअर जर दिसत नसेल तर काय करायचं आपल्याला, हा व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर जो आहे तो चॅनलवर त्या ठिकाणी अपलोड होऊन जातो, तिथं तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता. आणि सोबत जे काही जुने आहेत म्हणजे जे मागचे आपण व्हिडिओ टाकलेले आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी अपलोड झालेले असतात. ते त्या कारणामुळं जर क्लिअर जर दिसलं नसलं तरीही क्लास सोडून जाऊ नका. जसं दिसत असेल तसं तुम्ही त्या ठिकाणी क्लास करून घ्या, आणि नंतर ते आवर्जून आपल्याला त्या ठिकाणी आपल्या चॅनलवर जाऊन त्या ठिकाणी बघायचं आहे. जवळपास आपण जेवढे आहोत तर त्यांनी त्या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेलच, ज्यांनी केलं नसेल त्यांनी करून घ्या. लाईक केलेलं नसेल तर त्या ठिकाणी लाईक सुद्धा तुम्हाला करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला व्हिडिओ जो तर निश्चितच जर काही जरी अडचण जरी आली तरीही तुम्हाला त्या ठिकाणी आपल्या व्हिडिओ ज्यावेळी चॅनलवर जाल त्यावेळेस चॅनलवर ती अडचण तुमची क्लिअर होऊन जाईल. काही टेन्शन नाही आहे. फक्त जे या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत ते तुम्ही काळजीपूर्वक त्या ठिकाणी बघायचं आहे. त्यानंतर आपण एक एक्झाम्पल घेऊया. पुढचं एक्झाम्पल घेऊया. 8/1/3 त्याच्यानंतर 3 4/5 त्यानंतर 7 1/5 9 2/3. आता हे त्या ठिकाणी जर बघितलं तर फ्रॅक्शन दिलेले आहेत, अपॉन मध्ये दिलेले आहेत. याची सरासरी काढायची आपल्याला. काय काढायची आहे? सरासरी काढा. काय करायचं आहे? सरासरी त्या ठिकाणी आपल्याला काढायची. ठीक आहे. काय करायचं, पहिले याला त्या ठिकाणी प्रॉपर वे करून टाकू. ते 8 किती होते? 24 आणि प्लस 25 प्लस 3. ओके. दुसरा नंबर 5 15 प्लस 4. आता याला काय करून आलेलं आहे बघा, हे जे नंबर आहे 3 प्लस 4 5 याचं काय असतात, याचा मल्टिप्लाय असतो 3चा आणि 5चा. 3 5 15 प्लस 4 आणि त्याचा आन्सर त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतात 19. आणि खालची संख्या जशीच्या तशी घेऊन घ्यायची 19/5. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं जर बघितलं त्याच्यानंतर पुढचं जर बघितलं तर 7 5 35 प्लस 1 36/5. त्याच्यानंतर 9 3 27 प्लस 2 29/3. बघा हे नंबर आपण त्या ठिकाणी आयडेंटिफाय केले. कसे केले इथं आपण बघितलं होतं 20/3 19/5 36/5 29/3. हे सर्वच्या सर्व त्या ठिकाणी नंबर जे आहे ते नंबर आपण त्या ठिकाणी काढून घेतलेले आहे. आता काय करायचं, ज्याचा खालची संख्या सेम असेल ही जवळ घ्यायची. 25/3 प्लस 29/3 याचा एक ग्रुप करूया. प्लस म्हणजे दुसरा ग्रुप त्या ठिकाणी बघूया. दुसरं किती आहे 19 प्लस 5 प्लस 36 प्लस 5.
आता याला प्लस प्लस करून घेऊया. याची सेम आहेत म्हणून प्लस करू नका. खाली त्या ठिकाणी जर बघितलं तर घे याची प्लस होईल. 9 प्लस 5 14 होते. 1 कॅरी 2 प्लस 4. ठीक आहे. त्याच्यानंतर प्लस याचंही तसंच करा. खालची प्लस नाही करायची. खालचा नंबर जशी तसाच लिहून घ्यायचा. त्याच्यानंतर 9 प्लस 6 जर आहे तर 15 होते. 1 कॅरी 3 प्लस 1 4 1 5. दोनाचंही आपल्याला जर बघितलं तर नंबर त्या ठिकाणी आलेले दिसून येते. किती आहे. आता याला त्या ठिकाणी डिवाइड करून टाकू. 54 डिवायडेड बाय 3. 3 1 चा 3 2 उरले. त्याच्यानंतर 3 8 चा 24 किती 18 प्लस यालाही तसंच करता येईल आपल्याला. याला प्लस त्या ठिकाणी डिवाइड करून टाकू आपण. पुढचा नंबर जो आहे त्या ठिकाणी 55 अपॉन 5. 5 1 चा 5 नंतर 5 1 चा 5 किती आला 11. याची प्लस करा. याची प्लस त्या ठिकाणी जर बघितलं 8 प्लस 1 9 आणि 8 2 29. बघा याचा आन्सर त्या ठिकाणी. आता बघा अपॉन मधल्या संख्या होत्या आणि संख्या अपॉन मध्ये असल्यानंतर त्या ठिकाणी आपण यांची सर्वांची प्लस केली. पण या नंबर किती आहे 1 2 3 4 आहेत. म्हणून याच्या खाली नेहमी लक्षात ठेवायचं की 4 येईल. काय येईल 4 आहे आणि ही त्याची सरासरी असेल. आता याला याच्या ह्या 4 मध्ये 29 येत नाही. त्या कारणामुळं ही जी आहे ही सरासरी तुम्हाला दिसून येते. म्हणजे अपॉन मध्ये येणारी सरासरी लक्षात ठेवायचं. कसं काढायचं. काढत असताना सुरुवातीला त्याचे नंबर कन्वर्ट करा. कन्वर्ट केल्यानंतर त्याच्या खालचे जे नंबर आहे सेम सेम वाले त्याचे ग्रुप करा. त्याची ग्रुप केल्यानंतर त्याची प्लस करा. ते जर त्याच्या नंबरमध्ये येत असेल तर अशा वेळेस त्याला डिवाइड करून त्या संख्या आपल्याला प्राप्त होत असतात. आणि ते झाल्यानंतर त्याच्या खाली जेवढ्या संख्या या ठिकाणी लिहिलेल्या असेल तेवढा नंबर त्या ठिकाणी आपल्याला देणं गरजेचं आहे. इथं 4 नंबर होते 1 2 3 4 म्हणून 4 त्या नंबरचे आहे त्या ठिकाणी आपल्याला दिलेले. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी जे काही सरासरी आहे ते सरासरी चॅप्टर त्या ठिकाणी बघता येतात. निश्चितच आज आपण अत्यंत महत्वाचा भाग त्या ठिकाणी बघितलेला आहे. सरासरी. सरासरी म्हणजे ऍव्हरेज. ऍव्हरेज म्हणजे काय तर ऍव्हरेजचा फॉर्म्युला काय होतो त्या ठिकाणी द सम ऑफ द ऑल नंबर्स अपॉन टोटल नंबर्स अपॉन टोटल नंबर्स. म्हणजेच काय तर एकूण संख्यांची बेरीज दिलेल्या संख्यांची बेरीज आणि दिलेल्या एकूण संख्या याच्या आधारित आपण त्या ठिकाणी बघितलेलं होतं. त्याच्यामध्ये क्रमागत संख्या जर बघितल्या तर त्याच्यामध्ये समक्रमागत विषम क्रमागत नैसर्गिक संख्या. त्याच्यानंतर एक फॉर्म्युला बघितलेला होता आपल्याला. क्रमागत संख्यांची बेरीज जर काढायची असेल सरासरी काढायची असेल तर अशा वेळेस त्या फॉर्म्युल्याच्या माध्यमातून सुद्धा आपण त्या ठिकाणी त्याची सरासरी काढू शकतो. आणि काही एक्झाम्पल आपण त्या ठिकाणी आज बघितलेले आहे जे परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. हे सर्वांचा सराव तुम्ही त्या ठिकाणी दोरस करा जेणेकरून येणारी परीक्षा जी आहे ती आपल्याला त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या सॉल्व्ह करता येईल. आणि आपल्याला जे जे टार्गेट ठेवलेलं आहे आपण तर ती टार्गेट सुद्धा आपण अचीव करून जाऊया. निश्चित शेवटी एकदा पुन्हा तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो आहे की ज्यांनी त्या ठिकाणी सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा आणि चॅनलला त्या ठिकाणी तुम्ही सबस्क्राईब करून सोबत सोबत काय करायचं आपल्याला लाईक सुद्धा करायचं आहे. स्टडी करा, हॅपी राहा. ओके, बाय बाय.